हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे बाही पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं। तर 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी मी पेपर कटिंग ब्लाउजचं टाकलं होतं। त्याच्यामध्ये एका ताईंनी कमेंट केलेली आहे की मला बाही समजलेली नाहीये, त्यासाठी मी खास त्या ताईंसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांना थँक्यू। त्यांनी सांगितलेलं आहे की तो व्हिडिओ खूप सुंदर आहे, फक्त त्यांना बाही समजलेली नाहीये। तर जे नवीन शिकत असतात त्यांना पटकन बाही समजत नाही, तर आपल्याला जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। त्या ताईंना मी सांगेल तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला बाही लवकरात लवकर समजेल। तरी पण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेलाच आहे, तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा। मी कशा पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे किंवा पेपर कसं पद्धतीने कटिंग करायचं, तर ह्याची मी तुम्हाला आज माहिती देणारच आहे प्रॉपर। तर पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं की ती 3.5 इंचाची बाही आहे आणि इथे मी आता काय केलेलं आहे, डबल फोल्ड हा जो हे पेपर आहे तो केलेला आहे। मी डबल ह्याची घडी घातल्या आणि घडीकुडची जी बाजू आपली आहे ती आपल्याकडे ठेवायची, कधीही लक्षात ठेवायची पेपराची घडीकुडची बाजू आपल्याकडे ठेवायची। तर मी इथे बाहीची उंची त्याच्यात सांगितली होती की लहान मुलींसाठी म्हणजे बाहीची उंची काय ही प्रत्येकाच्या आवडीनुसार असते, कमी जास्त असते। तर मी सांगितले होते की त्याच्यामध्ये 3.5 इंचाची बाही आहे, तर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच जास्त करायचं होतं, म्हणजे वाढवायचं होतं। शिलाईमध्ये आपलं इथल्या साईडला आपली जी बाहीची दंडघेर असतो तिथं 1/2 इंच जातं आणि मेन जे मुंड्याचा घेर असतो त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच शिलाई जाते आणि प्रॉपर तुमची 3.5 बाही राहणार त्याच्यामध्ये। तर आपल्याला करायचं काय आहे की 1.25 इंच उंची वाढवायची आपल्याला फक्त ह्या बाहीमध्ये। अस्तरची ब्लाऊज असेल तर, आणि ज्या वेळेला तुम्ही कॉटनचे जर शिवत असाल तर त्यासाठी आपल्याला वाढवायचं आहे 1.5 इंच। तर आता मी त्याची सांगितली होती मी ह्याची शिवणार आहे, अस्तरची शिवणार आहे म्हणून तर मी इथे तुम्हाला अस्तरच्याच बाहीचं पॅटर्न कशा पद्धतीनं असतं ते सांगणार आहे। आपली उंची होते 3.5 इंच बाहीची आणि त्याच्यात आपण केलेलं आहे अधिक 1.25 इंच। 1.25 इंच घेतल्यानंतर वाढून बाहीची उंची होत आहे 4.25 इंच। 4.25 आपल्याला उंची घ्यायची आहे बाहीची। तर तिथे मी काय सांगितलं होतं की मुंड्या अधिक 3 इंच सांगितलेलं आहे, म्हणजे जे खाकखोली आपण घेतली होती 5.25 इंच, तर आपल्याला त्यात काय करायचं होतं, अधिक 3 करायचं होतं। छतीचा घेर जास्त असेल, 3च्या पुढे असेल तर तुम्ही 3 घेऊ शकता किंवा 2.5 इंच घेऊ शकता। तर इथे आधीवरती मी काय करणार आहे, मुंडा टाकत आहे 5.25 इंच आणि त्यानंतर मी जे माप जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात फक्त 2.5 इंच वाढवलं तरी चालते किंवा 3 इंच पण वाढवू शकता, जेणेकरून बाही आपली घेऱ्याला कमी पडणार नाही, म्हणजे जॉईंट करता वेळेस आपल्याला बाही अजिबात कमी पडू नये। त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता। इथे मी घेतलेला आहे 5.25 इंच मुंडा खोली म्हणजे काक खोली म्हणतात ती घेतलेली आहे। त्याच्यात मी तर अधिक वाढवलेला आहे म्हणजे 2.5 इंच वाढवलेले, 2.5 किंवा 3 इंच तुम्ही पण वाढवू शकता ह्याच्यामध्ये। तुम्हाला जसं वाटते की एखाद्या टायमाला काय होतं बाही कमी पडते तर त्यासाठी 2.5 इंच। तर लहान मुलींसाठी म्हणजे 30च्या आत घेर आहे, 28 किंवा 30 किंवा 26 असं जे घेर आहे त्याच्यामध्ये 2.5 इंच परफेक्ट आहे आपल्यासाठी। मुंडा अधिक 3 इंच किंवा तुम्ही छतीचा 6वा भाग पण काढू शकता आणि अधिक त्याच्यामध्ये 3 इंच किंवा 2.5 इंच घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे बघू शकता। इथे मी जशी इथे इथे रेस आखलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही पण अशा रेषा आखून घ्यायच्या आहेत। बघू शकता अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे। बॉक्स केल्यानंतर बघू शकता इथे आपली जी इथे घडी कुठली साईड आहे तिथे आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच। बघू शकता इथे 2.5 इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1.25 आणि 2.5ची रेष मारून घ्यायची आहे। मी इथे तुम्हाला डायरेक्ट पण सेप दाखवला असता, पण हे समजण्यासाठी मी इथे रेष मारत आहे। मध्ये सेंटरला अशी क्रॉस रेष मारून घ्यायची आपल्याला। क्रॉस रेष मारल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला इथे 1.5 इंचानं आणि खालच्या साईडला 1.5 इंचाने सेप द्यायचं आहे। मी इथे सेप देत आहे त्या पद्धतीने। सेप देताना खूप महत्त्वाचं आहे, सेप देताना अशा पद्धतीने 1.5 इंचानं तुम्हाला सेप स्टेप बाय स्टेपमध्ये द्यायचं आहे हळूहळू।
जेणेकरून शनी व्यवस्थित आकार दिसावा यासाठी। तर ह्या रेषेचा काही संबंध नसतो, फक्त ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही रेष आखलेली आहे। खरा शेप हा वरचा असतो आणि हिकुडला असतो, जो आतल्या बाजूला असतो तो। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी अशा पद्धतीने टर्न केलेलं आहे। टर्न केल्यानंतर अशा पद्धतीने पाव इंचानी इकडे आपल्याला काय करायचं आहे, इकडे पण टर्न द्यायचं आहे असा। इथे बघू शकता, इथे आणि इथे, इथून इथे 1.25 इंच आणि इथून 1.25 इंचावरती टर्न द्यायचा आहे। आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, खोल बाजू आखून घ्यायची आहे। खोल बाजू आखून घेतल्यामुळं काय होतं, आपला हा जो खोल भाग आहे तो बाहीचा ज्यावेळेला ब्लाऊज शिवतो त्यावेळेला तो पुढे येतो आणि हा जो मोठा भाग आहे तो मागं जातो, बॅक साईडला जातो। हे लक्षात घेण्यासाठी हा शेप जो आहे बाहीचा त्यासाठी असतो। तर तुमच्या लक्षात आलेच असेल हे कशा पद्धत दिलेलं आहे मी। लक्षात आलं नसेल तर परत तुम्ही ह्या बाहीचं पॅटर्न काढावं ताई, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हे समजेल कशा पद्धतीने। मी जास्तीत जास्त सोपा पद्धतीने इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी 5 इंच आपले येत आहे दंडघेर आणि आधी कापून इथे केलेलं आहे 1.5 इंच, म्हणजे हे येणार आपलं फिटिंगसाठी। तर इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे, अशा पद्धतीने रेष आखून घ्यायची आहे। झाली, किती सोपे आहे बघू शकता बाहीचं हे आकार वगैरे। तर मी कटिंगचं पण तुम्हाला इथे सांगणार आहे कशा पद्धतीने कटिंग करायचं। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा कशा पद्धतीने वाटली तुम्हाला ही बाही। आणि आपल्याला काय करायचं आहे, इथे जे मी क्रॉस घेतलेला आहे दंडघेऱ्याविषयी पहिल्यांदा ते कटिंग करून घ्यायचं आहे। ते कटिंग केल्यानंतर आपल्याला जो वरचा मी इथे शेप दिलेला आहे बघू शकता, हा जो आकार दिलेला आहे तसाच आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करायचं आहे। आकार जो दिलेला आहे तिथं कटिंग केल्यानंतर मी आता पेपर साईडला ठेवते। आता ही बघू शकता, ही झाली आपली बाही ओपन। तर हा आकार जो आहे हा सेम आला आहे, तर सेम येऊन चालेल का, नाही चालणार। कारण ज्या वेळेला ब्लाऊजला तुम्ही असंच आहे अशी बाही लावण्याचा प्रयत्न केला असा तर पुढल्या बाजूला आपल्याला चुन्या दिसणार। तर चुन्या दिसू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जो खोल आकार आहे तो द्यायचा आहे। तर इथे बघू शकता, मी इथून जो खालची बाजू जी होती शेपची खोल बाजू मी तुम्हाला सांगितलं होतं ती पुढच्या बाजूला येते। तर अशा पद्धतीने ती कटिंग करायची। तर ह्या मधल्या रेषेचा काही संबंध राहत नाही, इथे बघू शकता अजिबात काही नाही। ही वरचा आणि खालची बाजू जे मी शेप दिलेले आहे तेच आहे माप खरं, जेणेकरून मी इथे बघू शकता मी इथलं कट करून घेतलेलं आहे। तर ही झाली आपली खोल बाजू। तर ही खोल बाजू आपल्याला काय करायची, शिवता वेळेस पुढे येते आणि जी मोठी आहे म्हणजे 1/2 इंचानं एक्स्ट्रा बाजू आहे ही बॅक साईडला जाते, जेणेकरून बाही कशी जोडायची ह्याची माहिती आपल्याला लागते। तर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि फुल व्हिडिओ जर हवा असेल टेचिंगचा लहान मुलगींचा तर कमेंटमध्ये सांगा। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।